मी पहिल्यांदाच गावाकडून माझ्या मुलाच्या घरी आलो होतो. मी मुलाच्या घरी पोहोचलो तेव्हा मला पाहताच सुनबाई म्हणाली, "सासरेबुवा, तुम्ही शरीराने भरदार झाले आहात." मग तिने माझ्या पायाला स्पर्श केला. तेव्हा मी सुनबाईच्या पाठीवरून हात फिरवला. मी सुनबाईला बघून खूप खुश झालो होतो. कारण सुनबाई खूप सुंदर आणि तरुण दिसत होती. सुनबाईने लाल रंगाची साडी घातलेली होती आणि त्या साडीतून तिची सुंदरता खूपच झळकत होती. क्षणभर माझी नजर सुनबाईवरच होती. कारण काही दिवसापूर्वी मी तिला पाहिलं होतं तेव्हा ती इतकी सुंदर दिसत नव्हती. पण आज सुनबाई खूप सुंदर दिसत होती. ती तिच्या शरीरापेक्षा थोडी भरदार झाली होती. मी सतत सुनबाईकडे बघत होतो. सुनबाई माझ्याजवळ आली आणि माझा हात धरून म्हणाली, "सासरेबुवा, आत या." सुनबाईचा स्पर्श होताच मी भारावून गेलो आणि दारातच सुनबाईसोबत. मी गावाकडे राहत होतो. माझा मुलगा कामानिमित्त विदेशात राहत होता. माझ्या मुलाच्या लग्नाला 7 वर्षे झाली होती. एके दिवशी मी त्याला भेटण्यासाठी विदेशात गेलो. तेव्हा सुनबाई घरी एकटीच होती. सुनबाई म्हणाली की, "सासरेबुवा, मला एक गोष्ट सांगा, एवढ्या दिवसांनी तुम्हाला माझी आठवण कशी आली?" मी म्हणालो की, "सुनबाई, तुला माहीत आहे की मी किती दूर राहतो. आता मला येण्यासाठी खूप विचार करावा लागतो." मग सुनबाई म्हणाली, "हो, बरोबर आहे तुमचे." मग ती म्हणाली, "सासरेबुवा, आता आलेच तर काही दिवस थांबा आणि मग जा." मी म्हणालो, "सुनबाई, आता मी 6 महिने इथेच राहणार आहे." सुनबाई म्हणाली, "सासरेबुवा, तुम्ही तर शरीराने खूप भरदार झाले आहे." मी म्हणालो, "ठीक आहे. सुनबाई, मला सांग, माझा मुलगा कुठे आहे? मी आल्यापासून त्याला पाहिले नाही." माझे बोलणे ऐकून सुनबाई उदास झाली. मी म्हणालो, "काय झाले सुनबाई? तू उदास का झाली?" तर सुनबाई म्हणाली, "सासरेबुवा, आता मी काय सांगू तुम्हाला? काही दिवसापूर्वी माझा त्यांच्याशी वाद झाला आणि ते रागाच्या भरात घर सोडून कुठेतरी निघून गेले." मी म्हणालो, "तू काय बोलत आहेस?" तर सुनबाई म्हणाली की, "तुम्ही तुमच्या मुलाला ओळखत नाही. ते माझ्यावर प्रेम करत नाही. लग्न झाल्यापासून त्यांनी मला आनंदी केले नाही. आता तुम्हीच सांगा, मलाही सुख मिळवण्याचा अधिकार नाही का? माझ्याही काही इच्छा आहेत. मलाही माझ्या नवऱ्याने सुख द्यावे. माझ्याही कोणीतरी इच्छा पूर्ण कराव्या." मग मी म्हणालो, "पण सुनबाई, तू हे अगोदर का नाही सांगितले?" तर सुनबाई म्हणाली, "आमच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असे मला वाटत होते." मी म्हणालो की, "ठीक आहे, मला शोधू दे माझा मुलगा कुठे आहे." तर सुनबाई म्हणाली, "त्यांच्या एका साहेबांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितले होते की तुमचा मुलगा त्यांच्यासोबत आहे." सुनबाई मला म्हणाली, "तुम्ही या गोष्टी सोडा आणि मला सांगा, मी तुम्हाला कशी वाटते?" मी म्हणालो, "सुनबाई, आता तू खूप सुंदर दिसत आहेस." सुनबाईंनी मला विचारले की, "मी पूर्वी सुंदर नव्हती का?" मी म्हणालो, "होती, पण आता तू पूर्वीपेक्षा खूपच सुंदर झाली आहेस." माझी सून खूप मोकळ्या मनाची होती. मी तिच्याशी जे काही बोललो, तिला ना वाईट वाटले ना ती लाजली. मग सुनबाई म्हणाली, "ठीक आहे सासरेबुवा, मला तुम्ही एक गोष्ट सांगा, सासूबाईचे निधन झाल्यापासून तुम्ही कधी कोणासोबत आनंद घेतला का?" मी म्हणालो, "सुनबाई, तुला माहीत आहे का, मला नवीन वयाच्या मुलीमध्ये रस नाही. मला तर तुझ्या वयाच्या महिला आवडतात." तर सुनबाई म्हणाली, "हो, मला माहीत आहे. म्हणूनच तर तुम्ही माझ्या मागे फिरत आहे." मी म्हणालो, "सुनबाई, मी इतके दिवस तुझ्यापासून दूर असून पण मी नेहमी तुझाच विचार करत राहिलो." माझे बोलणे ऐकून सुनबाई थोडी लाजली आणि स्मित हास्य करून तिथून निघून गेली. एक दिवस मी माझ्या सुनबाईच्या खोलीमध्ये गेलो तर ती मोबाईलवर काहीतरी पाहत होती. मी म्हणालो, "सुनबाई, काय बघत आहेस?" ती काहीच बोलली नाही आणि अगदी लक्षपूर्वक ती मोबाईलकडे पाहत होती. मला पाहून तिने लगेच मोबाईल बंद केला आणि ती काहीच बोलली नाही. मग तिने मुद्दाम विषय बदलला. मी म्हणालो, "सुनबाई, मला भूक लागली आहे. प्लीज काहीतरी खायला कर." मग सुनबाई म्हणाली, "ठीक आहे, तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी काहीतरी तयार करते." त्या दिवशी सुनबाई तिच्या खोलीतून बाहेर गेली. सुनबाई गेल्यावर मला वाटलं बघू सुनबाई तिच्या मोबाईलवर काय बघत होती. ती मला पाहताच तिने लगेच मोबाईल बंद केला. तेव्हा मी मोबाईल उघडला तेव्हा मला स्क्रीनवर जे दिसले त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आता मला समजले की सुनबाईला इतका आनंद का घ्यावा वाटत होता. तेवढ्यात मला सुनबाईच्या पायाचा आवाज आला. मी लगेच मोबाईल बंद करून बाजूला ठेवला. सुनबाई खोलीत आली आणि म्हणाली, "सासरेबुवा, मी तुमच्यासाठी मेथीचे पराठे बनवले आहे. तुम्हाला खूप भूक लागली होती म्हणून मी पराठे केले आहे आणि तुम्ही अजून इथेच बसले. चला जेवण करून घ्या." मला वाटले की मी सुनबाईला विचारावे की तुझी हरकत नसेल तर मी तुला सुख देऊ शकतो. पण मला वाटलं की माझ्या बोलण्यावर कदाचित ती रागवेल. त्यानंतर मी तिला काहीच विचारले नाही. एके रात्री मला सुनबाईच्या खोलीतून काही आवाज ऐकू आला. ते कुणाच्या तरी सोबत असल्यासारखं वाटत होतं.
काही मिनिटानंतर जेव्हा मला राहवलं नाही तेव्हा मी सुनबाईच्या खोलीत गेलो. मी हळूच तिच्या खोलीत डोकावले तेव्हा सुनबाई फोनवर कोणाशी तरी बोलत होती. एवढ्या रात्री कोणाशी बोलते असा प्रश्न मला पडला होता. मी सुनबाईला बोलताना ऐकले. ती म्हणाली, तुम्हाला त्यासाठी माझ्या घरी यावं लागेल आणि पूर्ण रात्र माझ्यासोबत. सुनबाईचे बोलणे ऐकून माझे भान हरपले. सुनबाई हे सर्व करेल याचा मला अजिबात विश्वास नव्हता. मग सुनबाई त्या रात्रीची तयारी करू लागली. त्यानंतर मी हळूच माझ्या खोलीत जाऊन झोपलो. सुनबाई जे काही करत होती त्यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. सकाळी उठल्यावर सुनबाई नेमकीच आंघोळ करून बाहेर आली होती. ओल्या केसात टॉवेल गुंडाळला होता. तो सोडून ती केस पुसणार तेवढ्यात मी तिला आवाज दिला. मी म्हणालो, सुनबाई मला नाश्ता दे. मग ती माझ्याकडे नाश्ता घेऊन आली. त्यानंतर अचानक ती पाय घसरून पडली आणि वेदनेने विवळू लागली. तेव्हा मी तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि सुनबाईकडे एकटेक नजरेने बघू लागलो. सुनबाईच्या हाताला स्पर्श होताच मला वेगळंच जाणवलं होतं. मग मी जेव्हा सुनबाईला उठवत होतो तेव्हा मी मुद्दाम तिचे हात घट्ट पकडले. मग सुनबाईची ही नजर माझ्याकडे आली, पण तेव्हा ती काही बोलली नाही. मला वाटलं की तिलाही जरा बरे वाटले असेल. त्यानंतर आम्ही दोघे वेगळे झालो. मी म्हणालो, सुनबाई नाश्ता सांडला आहे. सुनबाई म्हणाली, काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी दुसरा नाश्ता बनवते. त्यानंतर सुनबाई किचनमध्ये गेली आणि मी हॉलमध्ये बसलो होतो. मग मी पाहिले की सुनबाई माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहून हसत होती. आता मला पण सुनबाईबद्दल असे विचार यायला लागले होते. पण मग मला वाटलं की आमच्यात जे नातं आहे ते नातं मी बदनाम होऊ देणार नाही. त्यानंतर मी ती गोष्ट विसरलो. काही वेळाने मी माझ्या खोलीत गेलो. कोणीतरी माझ्या डोक्याला हात लावत आहे असं मला वाटले. तेव्हा मी झोपलो होतो. मी लगेच उठून बसलो. मी पाहिले की सुनबाई माझ्याजवळ बसली होती. ती म्हणाली, सासरेबुवा तुम्हाला आश्चर्य का वाटत आहे? मीच आहे, काळजी करू नका. मग सुनबाई म्हणाली की सासरेबुवा तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते? मी म्हणालो, मला काही समजले नाही. तर सुनबाई म्हणाली की मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला माहीत आहे. मला पाहून तुमच्यात कसली भावना येते. मी म्हणालो, सुनबाई जर मी तुला खरे सांगितले तर तुझी काही हरकत नाही ना? मग सुनबाई म्हणाली, हो बोला, माझी काही हरकत नाही. मी म्हणालो, सुनबाई मला तू खूप आवडतेस आणि मी खूप दिवसापासून तुझाच विचार करत आहे आणि मी या गोष्टीचा विचार करतो जे मला तुझ्यासोबत करायचे आहे. सुनबाई म्हणाली, तुम्ही आतापर्यंत का वाट पाहत आहे? मी म्हणालो, आपलं एक पवित्र नातं आहे सून आणि सासऱ्याचं असलेले आपलं नातं बदनाम होऊ नये असं मला वाटतं. माझे बोलणे ऐकून सुनबाई हसू लागली आणि म्हणाली, सासरेबुवा आता तुम्हीच मला सुख देऊ शकता. तेव्हा मी म्हणालो, सुनबाई मला हीच योग्य संधी वाटते. मग सुनबाईला घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, मला आता सहन होत नाही, चल लवकर आपण आनंद घेऊ. आणि मग आम्ही त्या रात्री 3-4 वेळा आनंद घेतला. त्या दिवशी तू तुझा मोबाईल घेऊन तुझ्या खोलीत बसली होतीस आणि जेव्हा तू किचनमध्ये नाश्ता बनवायला गेली होतीस तेव्हा तुझ्या मोबाईलमध्ये मी जे पाहिले तेव्हा मला समजले की जे सुख तुला हवं आहे ते मी तुला देऊ शकतो. म्हणून मी आज योग्य संधीचा फायदा घेऊन तुला आनंदी केले आहे. तर सुनबाई म्हणाली, सासरेबुवा जेव्हा तुमचा मुलगा मला सोडून गेला होता त्यांनी मला खूप आर्थिक समस्याचा सामना करावा लागत होता. मी म्हणालो, पण सुनबाई तू म्हणत होतीस की तुमचा मुलगा रागाने कुठेतरी गेला आहे. सुनबाई म्हणाली, मी तुमच्याशी खोटी बोलले. मला वाटले की तुम्ही इतक्या दिवसांनी आले आहात आणि तुम्ही येताच परेशान व्हायला नको आणि तुम्ही परेशान झाले असता तर मला आवडले नसते. सुनबाई म्हणाली की जेव्हा ते मला सोडून गेले तेव्हापासून माझ्या इच्छा पूर्ण होत नाही असे म्हणून ती उदास झाली आणि ती तिच्या खोलीत गेली. मला वाटलं की सुनबाई रडत आहे आणि तिला मला ते सांगायचे नव्हते म्हणून ती तिच्या खोलीत गेली. पण सुनबाईने आता माझ्या इच्छा जागृत केल्या होत्या. मी माझ्या खोलीत गेलो आणि झोपू लागलो. पण आता मला झोप लागत नव्हती कारण माझी झोप सुनबाईने घेतली होती. माझ्या मनात सुनबाईचे विचार येत होते. जेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो तेव्हा सुनबाई मला काही बोलली नाही आणि उलट ते माझ्याकडे बघून हसत होती. मग मला वाटले की सुनबाईलाही तेच हवे आहे का जे मला हवे आहे. मी जेव्हा पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागलो तेव्हा सुनबाईच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. मी जेव्हा सुनबाईच्या खोलीत गेलो तेव्हा तर मी खूप खुश झालो कारण सुनबाई आता झोपली होती. मलाही ते बघून खूप बरे वाटले होते कारण मला तिच्यासोबत आनंद घ्यायचा होता. मी असेच सुनबाईला पाहत राहिलो कारण मीही पण एक पुरुष होतो. किती दिवस सहन करणार होतो. मी हळूच जाऊन बेडवर बसलो आणि सुनबाईकडे एकटक नजरेने पाहू लागलो कारण सुनबाई खूप सुंदर दिसत होती. मला वाटले आता सुनबाई झोपली आहे म्हणून मी तिच्याजवळ बसलो आणि मी सुनबाईसोबत माझ्या इच्छा पूर्ण करणार. तेवढ्यात सुनबाई उठली आणि म्हणाली, सासरेबुवा मी तुमचीच वाट पाहत होते. असं म्हणत सुनबाईने मला घट्ट मिठी मारली. सुनबाई पण साथ देऊ लागली होती. मग मी पण सुनबाईला म्हणालो, मला वाटले तू झोपली आहे. मग सुनबाई म्हणाली, मी जागीच आहे.
मी मुद्दाम अशी झोपली होते की तुम्हाला ते सगळं कळावे आणि मी दरवाजाही मुद्दाम उघडा ठेवला कारण तुम्ही खोलीत यावे. सुनबाईचे असे बोलणे ऐकून तर भान हरवून बसलो होतो. मग सुनबाई मला म्हणाली की सासरेबुवा, माझी इच्छा पूर्ण करतान का? मी म्हणालो, बोल ना, कोणती इच्छा आहे तुझी? तेव्हा सुनबाई मला म्हणाली की प्लीज तुम्ही मला एकदा आनंदी करा. मी खूप दिवस झाले मला कोणी आनंदी केले नाही, असे म्हणत ती रडू लागली. मग मी सुनबाईला माझ्याजवळ घेतले आणि शांत केले. थोड्या वेळाने ती शांत झाली तेव्हा मी तिच्यासोबत ते सगळे केले जे तिला हवे होते. मी रात्रभर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आता तीही समाधानी झाली होती. जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा खूप आनंदी होती कारण तिने खूप दिवसापासून आनंद घेतला नव्हता. जेव्हाही सुनबाईच्या घरी जायचो तेव्हा ती माझी खूप सेवा करायची आणि मीही तिच्या अपूर्ण गरजा पूर्ण करायचो. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.